गुड मॉर्निंग सर्वांना. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि सॅटर्डे होता, अंशला स्कूलला सुट्टी होती, तर सर्व अशी साफसफाई करायचं ठरलं होतं. फक्त आहे ना, हॉलची गॅलरी आणि बेडरूमची गॅलरी क्लीन करायची बाकी होती. बाकी घर पूर्ण क्लीन करून झालेलं होतं. तर इकडे मग सर्व सामान असं ना साईडला करून ठेवलं होतं. आणि अंश झोपला होता, पण स्वामी थोडा जागा होता, पण नंतर तो झोपला होता पुन्हा. अशी मस्त गाणी लावून आहे ना सकाळी सकाळी कामाला मी सुरुवात केली होती. सॅटर्डे होता त्यामुळे ना ते दोघं आम्हाला वाटलं आरामात उठतील, पण त्यांनी आम्हाला सरप्राईज दिलं. लवकर उठले दोघं पण. असं आहे ना, सर्व झाडू वगैरे मारून सर्व क्लीन करून घेतलेलं. आता फक्त हे सामान होतं ना, ते तिकडे आम्हाला सेट करायचं बाकी होतं. आणि इथे परत स्वामी उठला होता, थोडा वेळ खेळला वगैरे आणि मग झोपला पुन्हा. आणि इथे आज दाल खिचडी बनवायची होती, म्हणून मी ना तयारी करायला घेतली होती. आणि आज मी पास्ता पण बनवला होता स्वामीसाठी आणि ह्यांच्यासाठी. आणि सकाळी आहे ना आम्ही बाहेरूनच नाश्ता मागवला होता. आज शनिवार होता त्यामुळे पप्पांचा उपवास होता, त्यांना अशी खिचडी आणि आमटी बनवलेली शेंगदाण्याची. एक मँगो कापलेला मस्तपैकी आम्हाला खायला जेवणाबरोबर. आणि हा लोक तोपर्यंत बाहेर अशी गॅलरीमध्ये खेळत होते. इकडचं सर्व साफ झालेलं. आता बेडरूमच्या मला क्लीन करायचं होतं, तर आईने ना झाडू वगैरे मारून पुसून घेतलं होतं. पण मला जे ह्यांचे कपडे होते ना जे बाहेर ठेवलेले, ते इथे सगळे सेट करायचे होते, एकदम प्रॉपर सेट करायचे होते. आता हा सर्व 2-3 महिन्यात मी एकदा सर्व सेट करते कपाट. पण मग परत आहे ना आहे तसंच होतं. इथे वरती सगळे माझं ड्रेसचं सेक्शन आहे, थोडेसे टॉप आहे, हे पण मला क्लीन करायचं. पण आता जसा मला टाइम भेटेल ना हळूहळू, तसं मी एक एक सेक्शन क्लीन करून आहे ना व्यवस्थित ठेवेल. आता इथे आहे ना आमची खेळणी पण आहे, हे पप्पांचंच आहे. पप्पांचं इकडे अर्धे कपडे आणि बाहेर अर्धे कपडे असतात, जे डेली वापरतात ना कपडे, ते बाहेर ठेवतात ते. तर इथे मी ह्यांचे कपडे सर्व असे सेट केले होते प्रॉपर. एका साईडला जीन्स, एका साईडला शर्ट वगैरे, टी शर्ट वगैरे, जे पण त्यांचे कपडे होते ते. आणि हा ना क्लीन करताना हा मला मिनी फॅन भेटला होता, तो खूप मस्त होता. आता मी नेक्स्ट इयर आहे ना गरमीतून त्याचा यूज करेल, छान आहे. आणि हा एक काहीतरी आहे ना मे बी साऊंड आहे, आणि तो एक रेडिओ होता छोटासा. आणि इथे ना आमचेच खेळणे आहेत. दुपारी हे लोक इथे गॅलरीमध्ये ना असे मस्तपैकी खेळत होते. यांना दोघांना एकत्र मस्ती करायला खूप जास्त आवडतं. तर हा पाऊस पडत होता म्हणून आहे ना तिथे खाली आहे ना बघून बोलत होता की मला पाणी साचलं होतं, तर मला स्विमिंग पूलमध्ये खेळायचंय म्हणून. आणि थोड्या वेळात एवढा जोरात पाऊस आला ना की लिटरली मला वाटलेलं हे झाड माझ्या बरोबर खिडकीच्या समोर ते पडेलच म्हणून. म्हणजे एवढं जोरात वारं होतं ना की ते पूर्ण असं डुलत होतं, मला वाटलं हे पडेलच म्हणून. आणि पूर्ण अंधार पण झालेला, खूप म्हणजे खूपच वारं होतं जोरामध्ये. आणि आता 4 नाही 5-6 दिवस झाले कंटिन्यू मुंबईमध्ये पाऊस आहे. आज पण खूप पाऊस आहे. आता बघू कधी थांबेल, पण ठीकच आहे. तर कायच बोलणार. नंतर संध्याकाळी आहे ना मी जे दुपारी आई भांडी वगैरे घासलेली ना ती लावून घेतली पहिली. आणि चहा बनवायचा होता मला. आज हे घरीच होते दुपारी, त्यामुळे त्यांना पण चहा पाहिजे होता काळा. तर काळा चहा आणि मी दुधाचा चहा अशी 2 मुलीले चहा करते. आणि आज शनिवार होता, तर पप्पांचा उपवास असतो, तर ते हनुमानाच्या मंदिरात जाणार होते. पण बाहेर पाऊस खूप होता, तर मी आणि आई त्यांना बोलली जाऊ नका, कारण पाऊस भरपूर आहे बाहेर. मग ते नव्हते गेले मंदिरामध्ये. त्यांना बोलली नेक्स्ट सॅटर्डेला जा. मग मी आहे ना सर्व भांडी वगैरे लावून घेतली इकडे. टोप वगैरे ना धुवून घेतले. आणि मोठ्या टोपामध्ये आम्हाला चहा ठेवला होता आणि छोट्या टोपामध्ये यांच्यासाठी ठेवला होता. कारण दुधाचा चहा मी जास्त करणार होती. आणि हा वाला काळा चहा फक्त 1 कपच मला बनवायचा होता. मग चहा वगैरे मस्तपैकी बनवला. आणि चहा बरोबर आहे ना मी आज म्हणजे काही खाल्लं नव्हतं, फक्त आहे ना हॅड अँड सीड बिस्किट आहे ना खाल्लं होतं, तेवढंच फक्त. नंतर ना बेडरूम पण खूप घाण झालं होतं. मग थोडंसं ना बेडरूम म्हणजे असं क्लीन केलं, सर्व बेडशीट वगैरे व्यवस्थित टाकून घेतलं. नंतर ना कुकर लावायची तयारी करून घेतली. आज एकदम नॉर्मल जेवण होतं घरामध्ये. कोबीची भाजी आणि डाळ भात आणि चपात्या होत्या. आणि कोबी थोडा जास्त होता, तर मग पप्पा बोललेले की कोबीची भाजी पण करूया म्हणून. ह्याच्या आधी पण एकदा ना आम्ही कोबीचे भजे केलेले, तर छान झाले होते. मला पण वाटलेलं कसे होतात माहीत नाही, पण टेस्टला भरपूर छान झाले होते. आणि त्याची आय थिंक मी रेसिपी काय शूट केलं नाही, कारण माझी संध्याकाळी खूप गडबड झालेली जेवण बनवताना. तर इथे ना मी कुकर वगैरे लावून घेतलं. आणि बाकी मला सर्व चॉपिंग पण करायचं बाकी होतं ना.
आईने तोपर्यंत आहे ना मला वाटतं पीठ मळायला घेतलं होतं आणि स्वामी या टायमिंगला झोपला होता आणि अंश बाहेर खेळत होता मस्तपैकी. नंतर मग पप्पांनी त्याला थोडा वेळ अभ्यासाला बसवलं होतं. मग आज त्याचा अभ्यास ना पप्पांनीच घेतला, सर्व मीच घेते. पण पप्पा बोलले आज आहे मी घरी तर म्हणजे माझ्याकडे टाइम तर मी घेतो म्हणून. बाकी मी इथे चॉपिंग वगैरे असं छान केलेलं. कोबी, हिरव्या मिरची आज टाकून करणार होतो. त्यात आम्ही लाल तिखट टाकून पण करतो. आणि इथे आईने पीठ मळलेलं. ह्याच्यासाठी डाळीसाठी पण इथेच डाळ आणि कोबीच्या भाजीसाठी मी चिरून घेतलेलं. तोपर्यंत स्वामी उठला होता, त्याला पण भूक लागलेली ना, म्हणून आहे ना त्याच्यासाठी आहे ना मी आलू टिक्की बनवून दिली होती. नंतर पुन्हा एकदा चहा बनवला, कारण पप्पांचा उपवास होता म्हणून. नंतर मग आहे ना आई बोलले की लगेच तवा गरम आहे तर आपण चपात्या पण करून घेऊया. नंतर आहे ना स्वामी रडायला लागला ना की ऐकत नाही. आणि त्याला आता नवीन दाढी पण येत आहेत ना, तर तो खूपच थोडा चिडचिड करतो दिवसभर. मूड असेल तर खेळतो, नाही तर मग तो रडतो वगैरे. पण इथे मग चपात्या करायला घेतलेल्या. तोपर्यंत अंश अभ्यास करताना स्वामीने त्याला अभ्यास करून देत नव्हता, म्हणून मग त्याला मी आज उचलून घेतलं होतंच. मुली माझ्याबरोबर चपात्या भाजत. त्याला खूप मजा येत होती. पण त्याला ना त्या तव्याला पण हात लावायचा होता. त्याला मी बोलले अरे तवा गरम आहे, हात नाही लावायचा. मग हसत वगैरे होता. नंतर अंश अभ्यास आज बऱ्यापैकी चांगला केला त्याने. तो असा दाखवायला आला होता नंतर मला की मी किती अभ्यास केला बघ मम्मा. नंतर तो येतो माझ्याकडे, मी दाखवेल मी तुम्हाला. बाकी आज काय नॉर्मलच दिवस होता, कारण कंटिन्यू पाऊस असल्यामुळे ना काही कोण खाली जायला पण खूप कंटाळा येतो. आणि वारा वगैरे पण भरपूरच आहे. माहित नाही आता किती दिवस पाऊस पडतोय. खूपच म्हणजे 5 दिवस झाले असतील मला वाटतं. हा इथे आला होता. मला अभ्यास दाखवला त्याने. आणि मग नंतर त्याचे पप्पा पण घरी होता, मग पप्पाकडे पण गेला. सगळ्यांना विचारलं त्याने मी अभ्यास कसा केलाय, मी अभ्यास काय केलाय. रात्रीचं खूप शूट नाही केलं मी, जेवढं जमतं ना तेवढं शूट केलं होतं. मग एडिट वगैरे करायला पण मला थोडासा टाइम भेटत नाही ह्या दोघांमुळे. जसं जमतं तसं मग मी एडिट वगैरे करून आहे ना व्हिडिओ अपलोड करते आता सध्याला. आणि नवीन आहे तर थोडंसं मला जमत पण नाही, जसं हँडल होते तसं करते मी. इथे ना मग मी डाळीला वगैरे फोडणी घालून घेतली होती. आणि स्वामीला तर मी नॉर्मलच ही डाळच देते. कधी कधी त्याला वेगळं पण बनवते जर त्याचा मूड असेल तर. एका साईडला मग आहे ना डाळ झाल्यावरती आईने आहे ना कोबीची भाजी पण बनवली होती. आणि कोणीतरी आहे ना गावावरून शेंगा आणलेल्या, ओल्या शेंगा. आईने ना त्या सोलून ठेवल्या होत्या शेंगा अशा मस्तपैकी. मग ते फ्रीजमध्ये ना शेंगदाणे होते, तर पप्पा बोलले ते भाजून ठेव नाही तर खराब होतील. मग ते ना अशी गरम तव्यावरती आहे ना मस्तपैकी भाजून वगैरे आहे ना त्याला मीठ वगैरे लावून छान ठेवले होते. इथे कोबीची भाजी वगैरे रेडी झालेली. आणि आज कोबीची भाजी पण करायची होती, तर त्याच्यासाठी इकडे आहे ना मीठ वगैरे लावून ठेवलेलं होतं कोबीला. मग संध्याकाळी आहे ना अशी सगळं क्लीन वगैरे केलं. मी शूट नाही केलं संध्याकाळी. ह्याला ना एक ॲपल कट करून दिला अंशला. आणि